नमस्कार, मी शैलजा जोगल. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज एक महत्त्वाची बातमी आहे. संगणक अभियंता नैना पुजारी यांच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या 3 जणांना विशेष न्यायाधीश LL येनकर यांनी दोषी ठरवलंय. सुमारे 7 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागलाय. या दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आपल्याला माहितच आहे, संगणक अभियंता नैना पुजारी या 8 ऑक्टोबर 2009 रोजी काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री पुण्यातल्या कंपनीजवळ उभ्या होत्या. तेव्हा एका कॅब चालकाने नैना पुजारींना सोडण्याच्या बहाण्याने कॅबमध्ये बसवलं. नंतर निर्जन स्थळी नेलं. तेथे त्यांनी त्यांच्या 3 मित्रांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ओढणीनं गळा ओढून दगडानं ठेचून त्यांचा खून केला. या घटनेनं संपूर्ण देशभरात खळबळ माजली. आता उद्या निकाल लागेल. दोषींना शिक्षा होईल. निर्भयाच्या नराधम मारेकऱ्यांना देखील शिक्षा झाली. गुजरातमधील बिल्किस बानोला तर न्याय देखील मिळाला नाही. आज नैनाच्या निमित्तानं 3 प्रश्न आहेत. एक तर या शिक्षेला एवढा उशीर का झाला? दुसरं म्हणजे महिला आजही असुरक्षित आहेत का? तिसरं म्हणजे यावर उपाय काय आहेत? आणि म्हणून आजचा विषय, नैना असो वा निर्भया, महिला असुरक्षित का? आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. धनराज वंजारी हे माजी ACP आहेत मुंबईचे. आपल्यासोबत आहेत नंदिनी आत्मसिद्ध, स्त्रीवादी अभ्यासक, याही आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटील या स्त्रीवादी राजकीय कार्यकर्ता नाशिकमधून बसणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत हर्षद निंबाळकर, हे ज्यांनी नैना पुजारींचा जो खटला चालवलाय ते देखील आपल्यासोबत आहेत. आणि अभिजित पुजारी, जे नैनाचे पती होते, हे देखील आपल्यासोबत आहेत. एकंदरीत आपण या सगळ्याला आता सुरुवात करणार आहोत. एकंदरीत नैना यांना 7 वर्षांनंतर न्याय मिळणं हे योग्य आहे का? यासाठी मी आधी जाते सुरुवातीला धनंजय वंजारी यांच्याकडे. धनंजय सर, एकंदरीत 7 वर्षांनंतर नैनाच्या ज्या आता उद्या निकाल लागणार आहे, एकंदरीत 7 वर्षांनंतर न्याय मिळायला एवढा उशीर का लागतोय? हा खरं तर सर्व जनतेसमोर आज प्रश्न आहे की आपण फास्ट ट्रॅक कोर्ट पद्धती निर्माण केली म्हणजे नेमकं काय केलं? कदाचित त्या कोर्टाला इतर दुसरी कुठलीही कामं न देता सिरियस गुन्ह्याचा निकाल लावण्याची, ट्रायल कंडक्ट करण्याची कामं आपण दिली. पण इथं मुख्य अडचण अशी आहे की CRPC मध्ये जी काही ज्युडिशियल कामाची पद्धत आहे, जो काही एक प्रोसिजरल भाग आहे त्याचा, ती प्रोसिजर काही बदललेली आहे का? मला असं वाटत नाही की फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे CRPC व्यतिरिक्त दुसरी काहीतरी फास्ट जाणारी प्रोसिजर असू शकते. प्रोसिजर आपण बदलली नाही, रस्ता तोच आहे. फास्ट ट्रॅक म्हणजे शॉर्टकट असा अपेक्षित जेव्हा होतं तेव्हा तो जास्त स्मूथ आणि चांगला असला पाहिजे होता. माझं एक प्रांजळ मत याच्यात असं आहे की प्रोसिजरल आस्पेक्ट आपण जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत फास्ट ट्रॅकचे जे परिणाम आपल्याला दिसले पाहिजे तेवढे परिणाम दिसणार नाहीत. आणि त्या प्रोसिजरमध्येच अडकून, कारण आता न्यायाच्या दृष्टीनंच ती प्रोसिजर सगळी कॉन्स्टिट्युशनल नॉर्मप्रमाणे तयार झालेली आहे की समन्स पाठवणे, मग त्याचं व्हेरिफिकेशन येतं, मग पोलीस रिपोर्ट जातात, त्यांचं व्हेरिफिकेशन येतं, समन्स विटनेसेसना मिळत नाही, कंप्लेनंट नसतो, तो वकील पुढची तारीख मागतो. हे जे सगळे गोष्टी, लहान लहान गोष्टी जर बघितल्या ज्याच्यानी विलंब होतो आणि कमालीचा विलंब होतो, मला वाटतं याच्यावर अजूनही न्यायव्यवस्थेला अंकुश ठेवता आलेला नाही आहे किंवा कायद्याने अजूनही लेजिस्लेशनमध्ये किंवा आपल्या विधिमंडळांमध्ये तसा कायदा पारित होऊन अशा प्रकारचे हर्डल्स जे आहे ज्यामुळे एवढा वेळ लागतो. आता 7 वर्ष इतक्या सिरियस गुन्ह्यामध्ये वेळ लागणं, त्याच्यामध्ये गंमत याच्यावर झाली बघा की तो आरोपी 2011ला पळून गेला, कस्टडीमधून, जेलमधून पळून गेला. नंतर महत्प्रयासाने तो 2013मध्ये परत अटक झाला. आता असं लक्षात घ्या की तो अटक झाला नसता तर काय झालं असतं? तो गेला. प्रश्न असा आहे, फास्ट ट्रॅक करण्यामागे आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण प्रोसिजरल चेंजेस याच्यामध्ये ॲडॅप्ट केले पाहिजे आणि ते ऑपरेशनल लेवलवर इम्प्लिमेंट झाले पाहिजे. धन्यवाद सर. आपल्यासोबत नंदिनी आत्मसिद्धा पण आहेत. मॅम, एकंदरीत मुलींवरती हे अत्याचार नेहमी होत आहेत, परंतु याला कधी आळा बसणं शक्य आहे का? मुलींनी घराबाहेर पडणंच बंद केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? असं नक्कीच वाटत नाही आणि कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही स्त्रीला असं वाटणार नाही. परंतु दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये ज्या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, आणखी वारंवार घडत आहेत आणि एकापेक्षा एक अधिक हिंस्र, अधिक क्रूर अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर महिलांवरती आणि मुलींवर जे अत्याचार होतात ते
वेगवेगळ्या ठिकाणी होतात. आज तिच्यासाठी एकही जागा सुरक्षित राहिलेली नाही आहे समाजामध्ये, ना घरात, ना रस्त्यावर, ना ऑफिसात, ना आणि कुठे. किंबहुना अतिशय आणखी चीड आणणारी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये शिक्षक जेव्हा बलात्कार करतो, की ज्यांनी मुलांना फुलवायचं असतं, त्यांचं आयुष्य घडवायचं असतं, त्यांना मूल्याचं आहे, जीवनाचं शिक्षण द्यायचं असतं, तो जर अशा प्रकारे वागत असेल, अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये. आणखी ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि दुसरं, आत्ता आपण जो विषय काढला होता की फास्ट ट्रॅक कोर्ट, तर फास्ट ट्रॅक कोर्ट ही लिगल संकल्पना आहे की किंवा नाही ह्याबद्दल मला नीट माहिती नाही. परंतु कोर्टामध्ये आणि कोर्टाचे प्रश्न, न्यायाधीश कमी, अमुक तमुक ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु खटला उभा जो राहतो त्यापर्यंतची जी प्रक्रिया सगळी आहे, आत्ता बंजारे साहेबांनी सांगितलं, तिथे म्हणजे अगदी जेव्हा तक्रार होते तेव्हा पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशनपासून जो गलथानपणा आढळून आलेला आहे आपल्या कोपर्डीपासून अनेक वेळेला. किंबहुना आता नैना पुजाऱ्यांची गोष्ट घ्या तुम्ही, त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर काही फारसं घडलेलं नव्हतं. जेव्हा निर्भया प्रकरण घडलं, ते जेव्हा अगदी लोक चवताळून उठले आणि खूप आंदोलनं वगैरे झाली, त्यावेळेस मग तिच्या पतीने सुद्धा आग्रह धरून तो विषय आणखी लावून धरला. आणि त्यावेळेला त्यांना, म्हणजे आधीपासून ते करतच होते प्रयत्न, पण त्यावेळेलाच त्यांना यश आलेलं आहे तोपर्यंत. आणि मग तो खटला नीटपणे पुढे चालायला लागला. तर अशा प्रकारचा जो मानसिकता आहे ती खूप बदलण्याची गरज आहे. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, महिलांची स्वतःची पण मानसिकता बदलली पाहिजे, आणि विशेषतः पोलिसांची मानसिकता बदलली पाहिजे. पोलीस हे काही नेहमीच गलथानपणे करतात असं नव्हे, परंतु अनेक केसेसमध्ये असं आढळलेलं आहे की पोलीस नीटपणे दखल घेत नाहीत. एवढं सगळं घडलं, इतके दिवस, इतकी वर्ष झाली आणि एकापेक्षा क्रूर घटना घडलेल्या आहेत, परंतु तुम्हाला दिसेल की आजही साधी तक्रार करायला गेलं तरी पोलीस पटकन ती दखल घेत नाहीत. साधा विनयभंग कोणी केला असेल तर तुझ्यावर बलात्कार तर नाही ना झाला, असे प्रश्न विचारून त्या मुलीला वाटेला लावलं जातं. हे अनुभव आपण अनेक बातम्यांमधून बघत असतो, जे महिलांना येतात ते. त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे, हे नक्कीच आहे. आणि असे निकाल आता उद्या येईल ह्यांचा, काल परवा बिल्किस बानोचा आला, निर्भया प्रकरणी निकाल आला. बिल्किस बानोच्या बाबतीत उल्लेख केल्याप्रमाणे खरोखरच तिला न्याय मिळाला की नाही याची शंका वाटते. आणि निकाल नेहमी येतात पण न्याय मिळतो असं नाही. हा जो अनुभव आहे तो दुर्दैवी आहे आणि तो वारंवार येतोय. नक्कीच नंदिनी आत्मासिद्ध यांनी उल्लेख केलेली एक व्यक्ती म्हणजे अभिजित पुजारी, ज्यांनी नैना पुजारी यांचे पती यांनी 7 वर्ष या गोष्टीसाठी लढा दिला. अभिजित पुजारी आपल्यासोबत आहेत. अभिजित पुजारी, हे मुळात तुमच्या या लढ्यासाठी एकंदरीत सलाम. 7 वर्षाचा हा तुमचा प्रवास एकंदरीत खडतर होता. या प्रवासामध्ये तुमचे जे काही अनुभव आहेत ते सांगा, आणि उद्या नेमकी तुमची काय मागणी असेल, उद्या काय न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्की शैलजा, आजचा दिवस माझ्यासाठी खूप समाधानकारक होता की 7 ते 8 वर्ष झाली ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत किंवा माझं कुटुंबीय न्यायासाठी झगडत आहे. ऍक्च्युली त्याची एक समाधानाची गोष्ट की आजचा दिवस त्यांना ऍक्च्युली त्याच्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं, पण ऍक्च्युली समाधान जेव्हा होईल ज्या उद्या शिक्षा सुनावली जाईल आणि आम्हाला अपेक्षा आहे ती शिक्षा ऍक्च्युली आम्हाला ऐकायला मिळेल. सगळ्याच लोकांना असं वाटतं की अशा गुन्ह्यामध्ये ऍक्च्युली फाशीची शिक्षा व्हायला हवी. नक्कीच आम्ही तीच अपेक्षा करतोय. त्यावेळेस ऍक्च्युली समाधान होतं की असे काही कृत्य करणारी जी लोक आहेत आपल्या समाजामध्ये, रेप हा फक्त त्या स्त्रीवरती नसतो, तर ते कुटुंब असेल, तिथे पूर्णपणे ज्या वेदना आहेत तिच्या, त्या पूर्णपणे त्याच्यामध्ये झाकळलं जातं. ते पूर्णपणे तिचं कुटुंब आणि ती स्वतः असते. त्याच्यामधून उभारी घेणं आणि परत त्या न्यायासाठी परत एकदा आहुती देणं अशातला भाग होतो. असं म्हणतो की आपण सतीची परीक्षा झाली किंवा सीतेला त्याच्यातून पुढं तिचं पावित्र्य सिद्ध करावं लागलं, अशा बरेच का आपण हिस्टॉरिकल गोष्टी ऐकत असतो. पण आजकालच्या स्त्रीचं काय, स्वतःचा विनयभंग होतो किंवा स्वतःवरती बलात्कार होतो किंवा अशा काही घटना घडतात, मग त्याच्यामध्ये स्वतःला न्याय मिळण्यासाठी अशा बऱ्याच आहुती तिला द्याव्या लागतात. त्याच्यामध्ये तिला कुटुंबाने साथ दिली तर ठीक, नाही तर मग स्वतः मात्र तिला झटावं लागतं किंवा किंबहुना तो न्याय तिला कधी मिळतच नाही. तर अशा घटना ऍक्च्युली ह्या घडू नये आणि अशा गोष्टींना आळा बसायला मिळावा, त्याच्यासाठी आमच्यासारखे जे काही पीडित असतात त्यांना लवकरात लवकर प्रशासनाने किंवा न्यायव्यवस्थेने निर्णय देणं आणि त्या लोकांना धास्ती बसणं हे गरजेचं आहे समाजामध्ये.
आपल्यासोबत नाशिकहून हेमलता पाटील आहेत, स्त्रीवादी राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. एकंदरीत ज्या महिलांवरती, पीडितेवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, याला समाज कधी स्वीकारत का नाहीत असं तुम्हाला वाटतं? आत्ताच मी एका पीडित महिलेच्या पतींची आता भूमिका ऐकली. मी त्यांना मनापासून सलाम करते आणि उद्या त्यांना एक योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण बघितलं की आता आपण फास्ट ट्रॅकची गोष्ट करतोय, पण मला एक गंमत वाटते की दर तासाहून दर मिनिटाला अत्याचाराचं प्रमाण आलेलं आहे. आपण बघितलं की गेल्या वर्षी 97,000 बलात्काराच्या केसेस ह्या पेंडिंग आहेत कोर्टामध्ये आणि 3,27,000 केसेस ह्या इतर अत्याचाराच्या पेंडिंग आहेत. याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या छोट्या मोठ्या केसेस आपण पकडलेल्या नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आपण नेहमी उच्चारतो की एखाद्या समाजाची प्रगती आपण कशी समजावी, तर ज्या समाजामध्ये महिलेला सन्मान मिळतो आणि त्या महिलेच्या सन्मानावरून समाजाची प्रगती झाली अशी आपण समजावं. ज्या बाबासाहेबांनी घटनेच्या अनुच्छेदामध्ये 14व कलम, 15(2) कलम, 16, 17, 21, 22, 23, 39, 42, 51 इतक्या सगळ्या कलमांमध्ये महिलांचा विचार केला गेला. महिलांना न्याय देण्याची भूमिका दिली गेली. त्यानंतर वेळोवेळी शासनाने कायदे केले. त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा असेल, हुंडा प्रतिबंधक असेल, इतर समानतेचा कायदा असेल, एवढे सगळे कायदे करून सुद्धा आज महिलांच्या अत्याचारामध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये कमी झालेली नाही आहे. आणि सगळ्यात वाईट असं वाटतं की ह्या महिलेवर बलात्कार झाल्यानंतर ही महिला आत्महत्या करते. म्हणजे जी शासन व्यवस्था आहे, जी न्याय व्यवस्था आहे, जी कुटुंब व्यवस्था आहे, ज्या समाज व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्थेवरती तिचा विश्वास नाही आहे. आणि बऱ्याच वेळा तिच्यावरती जे अत्याचार करतात, बलात्कार करतात, ते कधी भाऊ असतात, कधी वडील असतात, कधी जवळचे कोणी नातेवाईक असतात. आणि त्यामुळे आपल्या वेदना, आपलं दुःख हे समाजाच्या समोर सांगून किंवा आपण कोर्टामध्ये जाऊन, पोलिसांकडे जाऊन आपल्याला न्याय मिळणार नाही अशी एक भूमिका असते. आपण बघितलं की समाजामध्ये महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागली, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागली, पण सामाजिक सुरक्षिततेचं भान कुठल्याही पद्धतीने राहिलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे हे आत्महत्यांचं प्रमाणही वाढलंय, बलात्कार होऊन आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्या संदर्भात मला असं वाटतं की समाजाने एकत्र येऊन विचार करण्याची गरज आलेली आहे. फक्त कायदे महिलेच्या बाजूने आहेत, पण समाज व्यवस्था महिलेच्या बाजूने आहे का? आणि ज्या वेळेला असे बलात्कार होतात त्यावेळेला समाज, आता त्यांचा पती बोलत होते, त्यावेळेला समाज एक विचार करतो की आपण बघितलं की ती वैद्यकीय क्षेत्रामधली जर मुलगी असेल तर रात्री 8 वाजता ती मित्राबरोबर बसमध्ये का फिरत होती, किंवा मीडियातली मुलगी असेल की जिच्यावर बलात्कार झाला तर ती तिच्या मित्राबरोबर का शूटिंग करायला गेली होती, तिचे कपडे किती इंच होते, तिचा फ्रॉक कसा होता, तिने लिपस्टिक कशी लावली होती. आणि समाज कुठेतरी तिला प्रत्येक वेळी तिला दोषी धरत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रमाणामध्ये, आत्महत्येच्या प्रमाणामध्ये, बलात्कारांच्या प्रमाणामध्ये किंवा बलात्कार झाल्यानंतर केसेस न नोंदण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होती. आणि त्याच्यावरती समाजाने विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज झाली आहे. धनराज वंजारी, मला तुम्हाला विचारावंसं वाटतंय का, तुम्ही पोलीस यंत्रणा फार जवळून पाहिली आहे, एकंदरीत महिलांवर होणारे अत्याचार देखील तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचलेले आहेत, परंतु हे सगळे जे अत्याचार आहेत त्यांचा पाठपुरावा करताना नेमकं तुम्हाला न्याय देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं? पोलिसांकडे एकदा तक्रार आल्यानंतर गंभीर गुन्ह्याची नोंद करून त्या गुन्ह्याचा तपास हे फार मोठं आव्हान असतं पोलिसांना. आता या केसमध्ये बघा, ज्या पद्धतीने निंबाळकरांनी, प्रॉसिक्युटर होते या केसमध्ये, त्यांनी ज्या पद्धतीने चेन ऑफ एव्हिडन्स तयार करून कोर्टासमोर प्रेझेंट केली, हे त्यांचं प्रेझेंटेशन करण्याचं काम आहे. पण बेसिकली पोलीस तपासामध्ये ही चेन कशी आपण शोधून काढतो, शोधून काढल्यानंतर ती कडी एव्हिडन्सही कशी आपण तयार करतो, त्याचं एक फार मोठं कौशल्य असतं आणि पोलिसांसमोर फार मोठं आव्हान असतं. आता काही आपल्या पॅनलिस्ट सांगतात त्याप्रमाणे खरंच हे दुर्दैव आहे. मी काही हे नाकारत नाही की पोलीस सगळ्यांनाच न्याय देतात चांगल्या पद्धतीचं. कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे सिस्टीममध्ये, हा संपूर्णच सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे. पण माझं एक असं मत आहे की जिथे आपल्याला न्याय मिळत नाही तिथे वरिष्ठ अधिकारी किंवा शासन, प्रशासन वरिष्ठ पातळीवर जाऊन आपण त्याच्या न्यायाची मागणी करू शकतो. वरिष्ठ पातळीवर जरी न्याय मिळाला नाही तरी आपण मग न्यायालयामध्ये जाऊन पोलिसांना तपास करायला भाग पाडू शकतो, कारण तशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की पोलिसांना जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये सहकार्य करण्याची वेळ येते
तेव्हा समाजाची एक जनरल मानसिकता तुम्हाला सांगतो. आपल्याला काय करायचं आहे त्याचं, आपण गेलो तर उगाच विटनेस होऊ, मग पोलीस त्रास देतील, हे अजूनही अशी मानसिकता आहे की त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर झालेले ॲक्सिडेंट, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेली लोक तडफडून मरत असतात, पण कोणी उचलून त्यांना हॉस्पिटलला नेण्याच्या भानगडीत पडत नाही. हे आजही आमच्या समाजामध्ये आहे. पोलिसांना एका बाजूनी समाजाने अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तरी समोर येऊन सहकार्य करावं. आता याच्यामध्ये एक आरोपी चौधरी नावाचा जो माफीचा साक्षीदार झाला, एक कल्पना करा की तो माफीचा साक्षीदार झाला नसता तर पोलिसांच्या या सगळ्या पुराव्यांना एक सुदृढता कोर्टामध्ये येऊ शकली नसती. हे महत्त्वाचं आहे. पोलीस तपास करतात म्हणजे काय करतात, पुरावे शोधून आणून कोर्टासमोर ठेवतात. त्या कोर्टाने, प्रॉसिक्युटरनी त्याचा विचार करून त्या पुराव्याची बांधणी आणि त्या प्रकारची शिक्षा द्यावी लागणे हे कायद्याला अपेक्षित आहे. या केसमध्ये या ज्या पद्धतीने या लोकांना दोषी ठरवलेलं आहे आणि स्टेटमेंट पण आलेली आहे पेपरमध्ये, पोलिसांचा तपास अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. पोलीस तपास केल्यानंतर जेव्हा केस कोर्टात टाकतात तिथे आजच्या चर्चेचा मूळ प्रश्न निर्माण होतो की फास्ट ट्रॅकमध्ये 7-7 वर्ष जर निकाल लागायला लागत असतील तर त्याचं काय करायचं. पोलिसांवर आपण दडपण आणू शकतो, वरिष्ठांना हे करू शकतो. कोर्टामध्ये एकदा गेल्यानंतर जी एक प्रोसिजरल ॲस्पेक्ट आहे ती आपण कंप्लीट करत नाही. हा एक मुख्य भाग याच्यातला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं आता हेमलता पाटील मॅडम म्हणाल्या, अगदी बरोबर आहे. स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता, त्यांनी आंबेडकरांचं नाव घेतलं त्याच्यामध्ये, त्यांनी फार सुंदर रीतीने हे सांगितलं की ज्यावेळी तुमची ही विकृत मानसिकता कमी होईल, स्त्रीला दुय्यम दर्जा, प्रत्येक बाबतीमध्ये दुय्यम दर्जा. आता आपण अधिक खोलात गेलो तर ते असं दिसेल की आपली धर्मतत्व जी आहे, ज्या शास्त्र आपण चालवतो त्या शास्त्रामध्ये स्त्रीला आपण कितीसं महत्त्व दिलेलं आहे. यूटिझिंग सारखे प्रकार हल्ली दिवसेंदिवस हजारोच्या संख्येने वाढत आहेत. त्याच्यावर आपण कितीसं लक्ष दिलं आहे. केवळ कायद्याने प्रश्न सुटणार आहे का, त्या मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आणि समाजाची मानसिकता कशी बदवेल, काय जादूची कांडी आहे की औषधोपचार करायचे, 2 गोळ्या घेतल्या आणि समाजाची मानसिकता बदलली, इंजेक्शन लावलं आणि मानसिकता बदलली. अशी मानसिकता बदलत नाही. शोध घ्यावा लागतो की आज ही जी स्त्रीला कमी लेखण्याची, हीन दर्जाने बघण्याची मानसिकता समाजामध्ये आलेली आहे ती कुठून आली, आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं की हे आमच्या शास्त्रातनं आलेली आहे. शास्त्राचा विज्ञाननिष्ठ विचार युवकांसमोर गेला पाहिजे आणि तो घटनेच्या माध्यमातून आंबेडकरांच्या मूळ विचाराच्या पार्श्वभूमीवर गेला पाहिजे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थात हे महत्कार्य आहे हो. आपण पोलीसचा तपास, कोर्टाच्या केसेस याच्यावर झोडमार करून ते का झालं नाही, बरोबर हे झालं नाही, या आपल्या यंत्रणा आहेत. मी तर म्हणतो तपास यंत्रणासुद्धा ही लोकशाहीची आहे, न्यायव्यवस्थासुद्धा लोकशाहीची आहे. आपल्याला आपल्या यंत्रणा वेळ प्रसंगी आंदोलनं करून, कायद्यामध्ये बदल करून दुरुस्त करता येतील. पण इथे मुख्य प्रश्न अधोरेखित होतो तो हा आहे की समाजाची मानसिकता कशी बदलायची आणि ती कोणी बदलायची. नंदिनी, आत्मसिद्धा, मला तुम्हाला विचारावं वाटेल का, मुलींच्या कपड्यावरून नेहमी भाष्य होतात, परंतु आई वडील नेहमी मुलीला सांगतात वेळेत घरी ये, असे कपडे घाल, असं जा, इकडे अशा पद्धतीने वाग, परंतु मुलांना काही अशा गोष्टी सांगताना दिसत नाहीत. एकंदरीत घरातल्या पालकांची मानसिकता कशा प्रकारे बदलली पाहिजे? नक्कीच बदलायची गरज आहे. मुख्य म्हणजे मुलींना तुम्ही अशा प्रकारे नाउमेद करता कामा नये. आता कपड्यावरून नेहमीच ते वाद असतात की असे कपडे घातले म्हणून असं झालं, तर असं काही नसतं. व्यवस्थित चांगले तथाकथित व्यवस्थित कपडे घालून सुद्धा अत्याचाराला सामोरं जावं लागतं अनेक महिलांना. तेव्हा वय, कपडे फॅशन अशा गोष्टींचा काही संबंध अत्याचाराशी नाही, तो मानसिकतेशी आहे. आणि ही मानसिकता अशी छोट्या छोट्या गोष्टींमधनं, आता यांनी जसा उल्लेख केला तसं खरोखरच आपल्या संस्कृतीतून आलेलं जे आहे की पितृसत्ताक पद्धती, पुरुषाचं वर्चस्व, आणि त्यामुळे स्त्रीला अनेक पातळ्यांवर चिरडून टाकणं. तर आता ठीक आहे, म्हणजे आता हे सुद्धा आपण किती वर्ष बोलणार ना, ह्याच्यात बदल कसा होणार. तर जे शिकले, ज्यांनी स्वीकारलं या नव्या गोष्टी, त्यांच्यात आपोआपच बदल, त्यासाठी मुद्दाम करावा नाही लागत. परंतु हासा बदल अनेकदा करावा लागतो, कारण तुमच्या घरात सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारे स्त्रीला दुय्यम वागणूक मिळताना बघितल्यावरती तिच्याबद्दल आणि त्या घरातल्या मुलाला म्हणा, तरुणाला म्हणा, आपल्या स्वतःचा एक वेगळाच आत्मविश्वास वाढतो की आपण पण हे असं करू शकतो.
तर मला असं वाटतं की आपण नेहमी शैक्षणिक वातावरण आणि शैक्षणिक शिक्षणाचं महत्त्वाबद्दल बोलतो, तर लहान वयापासूनच मुलामुलींना एकतर स्त्री पुरुष समानता, त्याचप्रमाणे मूल्य शिक्षणामध्ये चिरंतन तत्व आहेत, त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांना जो सन्मान देणं आहे, स्त्रीच्या केवळ शरीराकडे न बघता तिच्या मनाचा विचार करणं, तिच्या शरीराकडे केवळ वस्तू म्हणून न बघणं, ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तिला नेहमीच सन्मान देणं, तिचा घरामध्ये जसा आहाराच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जातो मुलामुलीबाबत, शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अनेकदा केला जातो, कधीकधी तो नाईलाजही असतो आणि तो सगळा विषय खूप वेगळा आहे. पण मुलाला जर आपण अधिक चांगल्या पद्धतीने शिकवलं तर आपल्यालाच तो उपयोग पडेल, आपल्याला ते फायद्याचं ठरेल पुढे, असा एक विचार असतो पालकांमध्ये. तो दुर्दैवी आहे. परंतु मूल्य शिक्षण आणि स्त्रियांबद्दल सन्मानाची भावना, समानतेची भावना आणि तिच्या मनाचा विचार, तिच्या सन्मानाचा विचार, तिच्या प्रतिष्ठेचा विचार. आणि प्रतिष्ठा म्हटल्यावर अलीकडे जे प्रतिष्ठेच्या नावाखाली जे प्रकार चालतात की प्रतिष्ठा जपावी आणि ती सगळी जबाबदारी स्त्रीवर टाकून सगळे मोकळे असतात, तर दोघांचीही जबाबदारी आहे स्त्रीचा सन्मान राखणंही. आणि मुलांनी लहानपणापासून जर हे गुण आत्मसात केले, हे जर त्यांनी तत्त्व आत्मसात केली, त्यांना ती समजली आणि पटली, म्हणजे हे पटवून द्यावं लागतं ह्या गोष्टी ज्या असतात ते. शाळेपासून जर हे शिकवलं गेलं तर मला वाटतं काहीतरी फरक पडेल, निदान 20 वर्षांनी काहीतरी आजच्यापेक्षा वेगळं जग असेल. हेमलता पाटील आहेत. हेमलता पाटील, मला एकंदरीत तुम्हाला असं विचारायचं वाटतंय का 2013 साली भारतामध्ये 32,077 बलात्काराच्या घटना घडल्या. एकंदरीत बलात्काराचं प्रमाण वाढतंय, दिवसाला 1 बलात्कार भारतात तर नक्कीच होतोय. परंतु या सगळ्यांना आळा बसण्यासाठी कुठेतरी कठोर शासन किंवा कायद्यात काहीतरी बदल व्हावा असं तुम्हाला वाटतंय का? काय आहे की आपण समाज सुधारण्याच्या ज्या गोष्टी करतो त्याबद्दल चर्चा होते आणि अनेक आता आपण फुले, शाहू, आंबेडकर ही सगळी हे करते, मांडणी करतो. या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, परंतु त्यामधून सुद्धा अजून समाजामध्ये पाहिजे ती सुधारणा होत नाही. आता आपण बघितलं की जे समाजाला सुधारणा करणार आहेत किंवा समाजाला पुढे घेऊन जाणार आहेत त्या लोकांचं आपण बघितलं की 10 मुलांना जन्म द्या, किंवा मंदिरामध्ये जर महिला गेली तर तिचे जर पिरियड चालू असतील तर तो विटाळ होतो. अशा आता भंपक विचार परत परत यायला लागलेत. या सगळ्या गोष्टींचा कडाडून विरोध केला पाहिजे. आता एक नवीन फॅड सुरू झाले की सुदृढ मुलं, म्हणजे उंच आणि निळ्या डोळ्यांची मुलं जन्माला घालायची. म्हणजे प्रत्येक वेळी परत महिलेला विक्टीम केलं जातं, कुठेतरी महिलांना गृहीत धरलं जातं. आणि यासाठी मला असं वाटतं की कायदे हे कडक केले पाहिजेत. समाजामध्ये सुधारणा होईल, समाज दुरीन पुढे येतील, पण कायदे कडक करणं हे गरजेचं आहे. आपण बघितलं असेल की मुस्लिम राष्ट्र असेल, इराक असेल, इराण असेल, सौदी अरेबिया असेल, दुबई असेल किंवा एशियन कंट्रीमध्ये आपण चायना बघितलं, थायलंड बघितलं, या ठिकाणी फाशीची शिक्षा देतात. तर मला असं वाटतं की अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस यंत्रणेमध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा एखादी पीडित महिला, बलात्कारित महिला, अत्याचारित महिला जेव्हा पोलीस स्टेशनवरती जाते तेव्हा तिला नाही ते प्रश्न विचारले जातात, तिला सिक्युअर फिलिंग होत नाही. महिला पोलिसांनीच तिचे जबाबी घेतले पाहिजे असं जरी असलं तर बऱ्याच वेळा ती चेष्टेचा विषय होते. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे जे कायदे आहेत हे जास्त कडक केले पाहिजेत. ते कडक आहेतच, पण त्याची अंमलबजावणी जास्त कडकपणे केली पाहिजे. आणि कोर्टामध्ये या गोष्टींचे प्रकरणं पेंडिंग नको. आता आपण बघितलं परवा दिवशी जो निकाल लागला तर त्या आरोपीचे जे वकील होते तर ते म्हणतात की मानवतेचा कुठेतरी, निर्भयाच्या केसमध्ये मानवतेचा कुठेतरी त्याच्यामध्ये गळा घोटला जातोय. म्हणजे मला गंमत वाटते की आपल्या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे वकील भाषा कशी करू शकतात की जिची आतडी बाहेर काढली गेली, जिला स्टंपनी मारहाण केली, जिला त्या चॉपरनी मारहाण केली आणि रस्त्यावरती फेकून दिली, त्या मुलीबद्दल आरोपीचे वकील अशा पद्धतीने कसा युक्तिवाद करू शकतात. तर मला असं वाटते कुठेतरी ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. अशा लोकांचं वकीलपत्र कसं घेतलं जातं, त्याची प्रसिद्धी कशी मिळते, ते खटले कसे चालतात, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि त्याला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची असं मला वाटतं. मला धनराज वंजारी यांना विचारायचं वाटतंय का एकंदरीत बलात्काराच्या घटना घडतायत याच्यामध्ये अनेकदा त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा बऱ्याचशा अशा वेळेला होतं का
त्या आपली इज्जत अब्रू जाऊ नये यासाठी अनेकदा मुलींना कन्व्हिन्स करून त्यांच्या घरातलेच हा विषय दाबण्यासाठी सांगतात. अनेकदा जे बलात्कार उघडकीस येत नाहीत अशा बलात्कारांचा नक्की तुम्ही कशा प्रकारे छडा लावता? नाही, अशी माहिती पोलिसांना मिळाली तर पोलीस त्याच्यावर तपास करतात. पण जर कंप्लेनंट किंवा जी फिर्यादी बळीत स्त्री आहे तीच जर समोर येऊन बोलत नसेल, कारण कधीकधी असा अनुभव पोलिसांना येतो की हे जे कृत्य तुम्ही म्हणता हे झालेलंच नाही, अमक्यांनी केलेलंच नाही, अशी जर कोणी एखादी स्त्री बोलत असेल तर तिथं म्हटलं पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा हतबल होतात. पोलिसांना त्याच्यात काही करता येत नाही. कमीत कमी बळी स्त्रीनी तरी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आता सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहे ते त्याच्यामध्ये तू विचारलं शैलजा, त्याला एवढे सपोर्टिव्ह आहे की केवळ स्त्री म्हणते म्हणून तिच्यावर बलात्कार झाला हे पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकतं. त्याला मेडिकल पुरावा नसेल तरीही हे सिद्ध होऊ शकतं, कारण स्त्री म्हणते म्हणून असे सुप्रीम कोर्टाचे अतिशय आधार देणारे निर्णय आलेले आहेत. म्हणून स्त्रियांवर जे बलात्कार, अत्याचार, जे काही प्रसंग घडतात त्यांनी निर्विवादपणे वाचा फोडण्यासाठी पुढं आलं पाहिजे. आणि सर्व समाजाने, सर्व कुटुंबात राहणाऱ्या कुटुंबी लोकांनी किंवा खानदानी जे स्वतःला म्हणवत असतील, जेणेकरून एक असं होतं की नाही आमच्या खानदानीची इज्जत जाईल वगैरे, त्याचा विचार न करता सर्वसाधारण जनतेने, समाजाने याच्या विरुद्ध आवाज उठावा. म्हणून पुढे येऊन जे काही झालेलं आहे प्रकरण त्याचा निपटारा करण्यासाठी पुढे यायला पाहिजे. हे एक फार महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे ना, कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाही. आता डावरी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1986 पासून तर 2005ला आपण डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेन्शन ॲक्ट केला. या 25 वर्षामध्ये साधारण 22 कायदे केलेले आहेत. स्त्री, लहान मुलं, जे काही असे कमजोर घटक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी. आता एवढे 22 कायदे करूनही समाजाची मानसिकता जर बदलली नाही तर हे गुन्हे कमी होणार कसे, हा मूळ प्रश्न आहे. फाशीची शिक्षा झाली, आता उद्या बहुतेक फाशीची शिक्षा व्हावी सगळ्यांचं जसं मत आहे, पण फाशीची शिक्षा झाली तरीही बलात्काराचे गुन्हे कमी होणार आहेत का हो, हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाचे विचारावा. फाशीची शिक्षा दहशतवादी कृत्यांमध्ये होते, दहशतवाद कमी झालेला आहे का? फाशी शिक्षा खुणामध्ये होते, तो खुणाचे गुन्हे कमी झालेले आहेत का? रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये फाशी शिक्षा द्यावी, नाही तर आजन्म त्याला जेलमध्ये ठेवावा, असाही एक पर्याय उपलब्ध आहे. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधानांच्या जी खुणाचा खटला झाला त्या खुणाच्या खटल्यातल्या निर्णयातून हे बिरुद आलं, रेअरेस्ट ऑफ रेअर, अपवादातील अपवादात्मक अशा खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा द्यावी. पण अपवादातील अपवादात्मक हे ठरवण्याचं जे काही शास्त्र आहे किंवा याचे जे काही निकष आहे त्या निकषाबद्दल ते वकील मागे पुढे बोला. आता ज्या वकिलांचा उल्लेख केला ते वकील त्याच्याबद्दल बोलत असतात. पण मी तर म्हणतो रेअरेस्ट ऑफ रेअरच्या जागी आपण हा निकष घ्यायला पाहिजे की हा माणूस जो अशा प्रकारची विकृत मानसिकता घेऊन समाजात जगतो हा सर्वसाधारण समाजात, कुटुंबामध्ये जगण्याच्या लायकीचा आहे की नाही. अशा माणसाच्या स्वतःच्या मुलीसुद्धा याच्यापासून सुरक्षित राहू शकतात का हो? नाही राहू शकत. आणि म्हणून कायद्याने सुद्धा आता शिक्षा देत असताना मानसिक रुग्ण, विकृतावस्था याच्याकडे निरखून बघण्याची प्रचंड मोठी गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्याला इतरही अशी चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे, पण तुर्तास घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय आपण पुन्हा कंटिन्यू करतोय, निर्भया असो वा नैना, महिला असुरक्षित का. आपल्यासोबत पुण्यातून आहेत रमा सरोदे, या पुण्यातल्या नामांकित वकील आहेत. आपण त्यांना विचारूया का बलात्कार किंवा अत्याचाराच्या ज्या घटना आहेत या संदर्भामध्ये निकाल लागताना एकंदरीत तुम्हाला वकील म्हणून कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? बलात्काराच्या केसेसमध्ये तर बरेचदा कठीण परिस्थिती ही असते की त्या मुलीच्या बाजूनी साक्षीदार कोण आहे. कारण का बरेचदा ह्या घटना ज्या आहेत तेव्हा कोणी साक्षीदार नसतं. बरेचदा तिच्यावरती एक प्रकारचं दडपण टाकलं जातं की तिनेच तिच्या केसमध्ये होस्टाईल झालं पाहिजे किंवा तर ह्या गोष्टी तर होतच असतात. तर त्यामुळे ते सिद्ध करणं बरेचदा कठीण जातं तिच्यासाठी. दुसरी तिची परिस्थिती समजून घेणं ती एम्पथाईज करणं
ती कठीण जाते. आणि हा जो वेळ लागतो, जसं नैना पुजारीच्या केसमध्ये इतके वर्ष लागलेला आहे न्याय मिळण्यासाठी, तर तोपर्यंत तिने काय करायचं हा प्रश्न नक्कीच विक्टीमला असतो. कारण का जी थ्रेट जी असते विक्टीमसाठी तर ती कायम चालूच असते. तर अशा अनेक अडचणी तिच्या पातळीवरती असतात. वकिलांच्या पातळीवरती कधी कधी ते केस जर खूप हाय प्रोफाईल असेल तर दबाव वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात. तर त्यामुळे समाज पण तिच्या बाजूनी कसा उभं राहील आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर तारीख मिळून ह्या केसेस लवकर कशा संपतील म्हणजे मग त्या मुलीला न्याय मिळेल ह्याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. मला हेमलता पाटलांना विचारावं असं वाटतंय का ह्या ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत मुळातच शाळेपासून हे जे शिक्षण देणं, लैंगिक शिक्षण देणं हे महत्त्वाचं आपल्याला वाटतंय का, आणि एकंदरीत वाटतंय तर कशासाठी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण म्हणतोय का लैंगिक शिक्षण वगैरे ह्या गोष्टी शाळेमध्ये असणं महत्त्वाचं आहे, परंतु पुढे जाऊन म्हणजे या सगळ्यासाठी सरकार एकंदरीत ज्या अत्याचार झालेल्या महिला आहेत यांच्यासाठी नेमकं काय प्रयत्न करतं? एक डॉक्टर म्हणून मला नक्कीच असं वाटतं की शाळेमध्ये लैंगिक शिक्षण मुलींना देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी आता इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करते. माझ्याकडे 15-16 वर्षाच्या सुद्धा मुली येतात आणि त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती नसते. बऱ्याच वेळा की त्यांना असं वाटतं की कशामुळे प्रेग्नन्सी राहू शकते हेही माहीत नसतं आणि अनेक गैरसमज प्रचंड पसरलेले आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी सेक्सबद्दल एक छुपं अट्रॅक्शन यांना असतं आणि त्यामधून बऱ्याच वाईट घटना सुद्धा ह्या मुलींकडून घडतात. त्यामुळं यांना लैंगिक शिक्षक देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि काळाची गरज आहे. नाहीतर मग हे मुलं काय करतात की कुठेतरी पॉर्न फिल्म बघ किंवा कुठेतरी वाईट पुस्तकं वाच किंवा कुठून मिळेल तिथून ही माहिती घे. ती माहिती बऱ्याच वेळा अर्धवट असते, पूर्ण नॉलेज त्यांना नसतं आणि त्याच्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात. त्यामुळे शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देणं ही आत्ता काळाची गरज आहे असं मला वाटतं. सरकारने शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्या पद्धतीचा स्टाफ अपॉइंट करणं, मुला-मुलींमध्ये चांगलं वातावरण कसं राहील, एकमेकांमध्ये विश्वास कसा राहील आणि मुलींना जेव्हा जेव्हा काही प्रश्न पडतील किंवा केव्हा काही घटना घडतील त्यावेळेला तो स्टाफ त्यांच्या मदतीला जाण्यासाठी काय होईल या सगळ्या गोष्टींची शासनाने काळजी घेतली पाहिजे. आपण बघितलं की जिल्हा लेवलला तशा महिला समन्वय समिती आहात, अनेक ऑफिसेसमध्ये लैंगिक अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या समिती आहेत, महिला आयोग आहेत. हे सगळे सक्षमपणे काम करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाची मदत ही अत्यंत गरजेची आहे. मला धनंजय वंजारींना विचारावं असं वाटतंय का धनंजय सर, एकंदरीत तुम्ही आतापर्यंत अत्याचाराच्या ज्या घटना पाहिलेल्या आहेत किंवा बलात्काराच्या घटना पाहिलेल्या आहेत याच्यामध्ये अनेकदा आरोपी हा फार काही पुराव्यांअभावी वगैरे सुटून जातो, कधी कधी याला फार कमी शिक्षा होते किंवा 7 वर्षांची शिक्षा ही फक्त बलात्कारासाठी योग्य आहे का? एकंदरीत पोलीस म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? नाही, बलात्काराची शिक्षा तर ती आता जो जुना कायदा झाला 7 वर्ष त्याच्यामध्ये मृत्यूदंड आणि लाईफ इम्प्रिझनमेंट अशा शिक्षा आलेल्या आहेत. बरेचसे अमेंडमेंट्स 376 IPC मध्ये आपण केलेले आहेत. गंमत बघा आता की मी हे डिस्कशन करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हॉट्सअपवर मला SMS आला. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे दीपक सावंत. त्यांनी म्हटलं की सर मी या केसमध्ये IO होतो. नैना पुजारीच्या केसचा तो प्रमुख तपास अधिकारी होता, बहुतेक आता रिटायर्ड झालेले आहेत. त्यांनी एक चांगला मुद्दा इथे मांडला आहे की हा खटला फास्ट ट्रॅक म्हणून आपण जेव्हा चालवत होतो तेव्हा 4 न्यायाधीश बदलले. 6 वर्षामध्ये 4 न्यायाधीश म्हणजे 1.5 वर्षात 1 न्यायाधीश असं सरासरीने जर समजलं तर हा जो बदललेला न्यायाधीश असतो त्याच्याकडे केस परत मांडताना प्रॉसिक्युटरसुद्धा बदललेला असेल तर प्रॉसिक्युटरला परत सगळे मुद्दे समजावून सांगताना पोलिसांची जी दमछाक होते ती खरोखर एक महत् प्रयास असतो आणि त्याला खूप त्याचा त्रास झालेला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये ही एक अतिशय मला वाटते दखल घेण्यासारखी गोष्ट आहे की खरोखर आपण एक जर फास्ट ट्रॅकमध्ये एखाद्या जजकडे एखादी केस गंभीर खटला, नैना पुजारीसारख्या खटल्याचं गांभीर्य काय आहे तर याचे व्यक्तिगत सोडा, कौटुंबिक सोडा, सामाजिक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे पडसाद उमटतात हो. अशा केसमध्ये आपण खरोखरच गांभीर्याने जज न बदलता ज्या जजनी सुरुवातीला केसचा अभ्यास केलेला आहे, कारण जजला सुद्धा सगळ्या गोष्टी काही अंतर्ज्ञानाने सुचत नसतात, त्यांच्या समोर जे काही मांडलं जातं आणि ते मांडलेलं त्यांना कसं संवेदित होतं, हाऊ ही परस्यू ऑल दिस थिंग्स
याला इम्पॉर्टंट आहे. आता 4 लोक बदलतील आणि 4 लोकांचे 4 वेगळे परसेप्शन्स होतील आणि समजा एखाद्या मागच्या जजनी जर एखादं नोटिंग काही करून ठेवलं असेल किंवा एखादं ऑब्झर्वेशन नोट करून ठेवलं असेल, ते ऑब्झर्वेशन एखाद्या वेळी पुढच्या येणाऱ्या जजच्या फाइंडिंगमध्ये अडथळासुद्धा निर्माण होऊ शकतं. म्हणून हा दस्तूरखुद्द तपासी अधिकारी दीपक सावंत यांनी उपस्थित केलेला मुद्दा मला अतिशय योग्य वाटतो की या दृष्टीनं आपण फास्ट ट्रॅक कोर्टांची रचना, त्याचं ऑपरेशनल युटिलिटी समजावून घेतली पाहिजे. त्या दृष्टीनं ते सगळं झालं पाहिजे. मॅडमनी जसं सांगितलं आणि शैलजा तू जसा विचारला की लैंगिक शिक्षणाचा मुद्दा, माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी लैंगिक शिक्षण हे 5वी ते 6वीच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली पाहिजे आणि त्याचा कसा मसुदा असावा त्याचं एक सिनॉप्सिस महाराष्ट्र शासनाला दिलेलं आहे. त्या सिनॉप्सिसवर कमीत कमी आजपर्यंत 9 ते 8 कमिटी मीटिंग्स आणि चर्चा वादविवाद एवढं सुरू आहे, पण त्याच लेवलवर आहे. अजूनही आपल्याकडे शासकीय पातळीवर लैंगिक शिक्षण कुठल्या प्रणालीने, विच मेथोडॉलॉजी वी शुड अप्लाय टू गिव्ह दॅट एज्युकेशन टू स्कूल, हे अजून तयार झालेलं नाही. ही स्पष्टपणे शासकीय दिरंगाई आहे. अशा नैना पुजारी आणि निर्भयाच्या केसमधून तरी शासनाने आता खडबडून जागं व्हावं. सर्वात प्रथम हा एक प्रकारचा सामाजिक रोग आहे, त्याला कसा प्रतिबंध करता येईल त्या दृष्टीनं लैंगिक शिक्षणाची यथोचित सुरुवात त्यांनी शाळेपासून करणं अतिशय अगत्याचं झालेलं आहे. मला रमा सरोदेंना विचारावंसं वाटेल का 2013 साली 32,077 बलात्काराच्या घटना घडल्या, आता 2015 साली 32,077 घटना ह्या घडल्या होत्या, तर शिवाय 1,706 हे सामूहिक बलात्कार झालेत. एकंदरीत या अशा ज्या घटना सर्रास घडत आहेत याच्यावरती कुठची कठोर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतंय रमा सरोदे? बलात्काराचे हे रिपोर्टेड केसेस ज्या आहेत त्या तुम्ही सांगताय, पण अनेक केसेस अजून आपल्यापर्यंत कदाचित पोचल्या पण नसतील, त्यामुळे ती संख्या अजूनही कदाचित जास्ती असेल. तर त्यामुळे कठोर फक्त शिक्षा किती झाली पाहिजे हा प्रश्न नाही आहे, ती वेळेत होती आहे का आणि त्याची अंमलबजावणी वेळेत होती आहे का हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे किती जणांना फाशीवर चढवलं हे महत्त्वाचं नाही आहे, पण शिक्षा किती लवकर झाली, ती केस किती लवकर संपली, तर हे जास्ती महत्त्वाचं आहे. आता जो फास्ट ट्रॅक कोर्टची चर्चा आपण नेहमी अशा केसेसमध्ये करतो, तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की असं वेगळं कुठलं फास्ट ट्रॅक कोर्ट असं नसतं. फक्त जजेसना सांगितलेलं असतं की अशा केसेसमध्ये पटापट तारखा देऊन ह्या केसेस लवकर संपवल्या पाहिजे, म्हणजे मग ती दिरंगाई आहे, म्हणजे मग जो डिले होतो तो होणार नाही. तर त्यामुळे अनेक पातळींवरती आपल्याला काम करण्याची गरज आहे जर ह्या केसेसमध्ये न्याय मिळाला पाहिजे. कारण का ह्या केसेसमध्ये, बलात्कारासारख्या केसेसमध्ये अतिशय गंभीर गुन्हा असून पण त्याच्या कन्व्हिक्शन रेट्स खूप कमी आहेत. मग कन्व्हिक्शन रेट्स कमी का आहेत हे आपल्याला तपासावं लागेल. आणि इथे मग सगळ्या यंत्रणा एकत्ररित्या काम करतायत का न्याय मिळवून देण्यासाठी, म्हणजे पोलीस असतील, पब्लिक प्रॉसिक्युटर असतील, हे एकत्र काम करतायत का, तपास कसा होतोय केसचा, तिथे तर ते आपल्याला ते कोऑर्डिनेशन जे आहे ते दिसतच नाही. आणि म्हणून मग महिलांवरचा अत्याचार जो आहे प्रत्येक वर्षी NCRBच्या रिपोर्टमध्ये वाढत असताना दिसतो. परत तो जो रिपोर्ट आहे तो फक्त रिपोर्टेड केसेसचा आहे. रमा सरोदेंनी अतिशय योग्य एक मुद्दा मांडलाय का अनेक ज्या बलात्काराच्या अत्याचाराच्या घटना आहेत ह्या सर्वांपर्यंत येतच नाही आहेत, त्यांच्या कुठेही पोलीस स्टेशनमध्ये उल्लेख नसतो. या संदर्भातच मला नंदिनी आत्मसिद्ध यांना विचारायचं आहे का अशा ज्या घटना आहेत ज्यांचा कुठेही रिपोर्ट नसतो, कुठेही उल्लेख नसतो, अशी केस कुठेही बनत नाही, अशा माणसांबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे की अजूनही भीती वाटते, पोलिसांकडे जायची भीती वाटते. समाजापुढे आपल्याला जे घडलं आहे ते त्या मुलीला, स्त्रीला आणि तिच्या कुटुंबियांनाही एक कलंक वाटतो. तर त्याच्यातून बाहेर पडून तक्रार केल्याशिवाय पुढे काहीतरी त्याचा निकाल येईल, काहीतरी शिक्षा होऊ शकते, काहीतरी जरब बसू शकते अशी आपण आशा करूया. म्हणजे आशा बसते तर असा एक दृष्टिकोन ठेवून तक्रार करण्यासाठी मानसिकता समाजाची तयार होणं, हा आता संदेश जर अशा जे ऑलरेडी तक्रार केलेली आहे, जे खटले चालले आहेत,
सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा गेले आहेत. त्या खटल्यांचा पुढे परिणती कशामध्ये होते, आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षा होते, पण शिक्षेची अंमलबजावणी होते की नाही इथपर्यंत तो म्हणजे त्याची जर उदाहरणं दिसायला लागली तर मग अशा जर दुर्दैवी घटना घडल्या तर त्यासाठी तक्रार करण्यासाठी, ते लावून धरण्यासाठी, त्यासाठी खूप धडपड करून आपला मुद्दा ठासून आणि आपली जी काही केस आहे, आपल्यावर जे घडलं ते जोरदारपणे कोणाचीही पर्वा न करता, दबावांना बळी न पडता जर लोकांनी करावं, महिलेनी आणि तिच्या कुटुंबियांनी, तर अशा ऑलरेडी ज्या घटना झालेल्या आहेत, केसेस आहेत, त्याचा तड लागला पाहिजे. आता ह्यांची केस जी निर्भयाची केस आहे, त्यांना आता फाशीची शिक्षा आहे समजा, पण आता पुन्हा त्यांना परत एकदा अपील करायला लागेल. म्हणजे कायद्यानुसार जायला पाहिजे, पण पुढे काय काय आहे त्याच्या, परत अपील करायला लागेल. त्याच्यानंतर समजा ती कायम राहिली तर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायला लागेल, करतीलच म्हणजे समजा. तर ह्याच्यामध्ये किती वेळ जातो आणि पुढे राष्ट्रपतींच्या स्तरावरती ते केस, त्याचा निकाल येणं, त्यांचं मत येणं, ह्या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या लवकर झाल्या पाहिजेत पुढच्या सुद्धा. नैना पुजारींच्या सत्र न्यायालयाची केस आहे, ती आणखीन वरच्या न्यायालयात जाणार, मग त्याचंही पुढे असंच होणार. हा सगळा मुद्दा आहेच परत त्याच्यामध्ये. आणि मला 1-2 मुद्दे असे मांडायचे आहेत की ज्या बलात्कारी महिला आहेत त्यांना सरकारतर्फे जी मदत मिळते या मनोधैर्यासारखी योजना आहे त्याची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. ते सुद्धा आज जे त्यांनी केली आहेत तरतुदी काही, त्यासुद्धा नीटपणे राबवल्या जात नाहीत. तर त्याच्यावर अशी काहीतरी नियंत्रण करणारी अशी संघटना पाहिजे. कदाचित ती NGO असेल, सामाजिक संघटना असेल. दुसरं, बलात्कार पीडित ही एका मोठ्या ट्रॉमामधनं जात असते, तिला एक धसका बसलेला असतो आणि त्यातून सावरण्यासाठी तिला मानसिक आधाराची गरज असते, तिला काउन्सिलिंगची गरज असते, समुपदेशनाची गरज असते. जर तो आणखीन तीव्र असेल तर तिला मानसोपचार तज्ज्ञाची सुद्धा गरज. तर ही जी जबाबदारी आहे ती सरकारने घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी एक यंत्रणा उभी केली पाहिजे, वैद्यकीय स्तरावरती, वकिली, कायद्याच्या स्तरावरती, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्या बलात्कार पीडित महिलेला काहीतरी दिलासा मिळेल. म्हणजे तिच्या रोजचं जे जगणं तेच चालूच राहतं, ते ती कोण असेल, विद्यार्थिनी असेल, नोकरी करणारी असेल, साधी घरकाम करणारी असेल, काही असू शकतं, तर तिचं आयुष्य तिला जगायचं असतं. ती काय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईपर्यंत ती काय वाट बघत बसणार नाही नुसतीच. तिला जगायचं आहे, तिला तिच्या पद्धतीने जगायचं आहे. तिला जगताना काहीतरी मदत मिळाली पाहिजे, आधार मिळाला पाहिजे, यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणखी बलात्कार पीडितांना, स्त्रियांना उभं राहण्यासाठी व्यावसायिक तत्वावरती शिक्षण देणं किंवा काही स्किल्स, कौशल्य शिकवणं, अशाही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आणि अशा जेव्हा घटना घडतील तेव्हा जर दुर्दैवाने जर एखाद्या स्त्रीवरती प्रसंग आलाच तर त्याची तड लागावी अशी तिला आस वाटेल की नाही, मी लपून बसीन, मी कोणाला सांगणार नाही. आणि तिच्या घरातले सुद्धा तिला असं म्हणणार नाहीत की तू असं झालेलं आहे ते आपण दडवून ठेवूया. तर असे जर घटना चांगल्या पुढे परिणाम झाले, वाईट घटनेबाबतीत सुद्धा त्या स्त्रियांना जर चांगले अनुभव आले सरकारकडून, समाजाकडून, तर कदाचित ज्या दुर्दैवी पुढे भविष्यातल्या घटना आहेत त्याबाबत जाब मागण्यासाठी, त्याबाबत दाद मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी स्त्रिया पुढे येऊ शकतील. नंदिनी आत्मसिद्ध यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. आपल्याला ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, पण तुर्तास आवाज महाराष्ट्रामध्ये आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक.
आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत नैना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी. आपण अभिजित पुजारींना विचारूया का एकंदरीत उद्या याचा निकाल लागणार आहे या खटल्याचा, तुम्हाला या संदर्भात काय मागणी, तुमची काय मागणी आहे? आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण एकंदरीत आता जाऊया नाशिकच्या हेमलता पाटील यांच्याकडे. हेमलता पाटील, अशा घटना वारंवार आपल्या देशात, राज्यात, गावागावात घडत आहेत. कुठेतरी या सगळ्यांना चाप बसण्यासाठी तुम्हाला कठोर शासन व्हावं असं वाटतंय का? थोडक्यात सांगा, माझ्याकडे फार कमी वेळ आहे. नक्कीच शासनामध्ये त्याचे कठोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शासनाच्या सगळ्या यंत्रणा, मग पोलीस असेल, न्याय व्यवस्था असेल, या सगळ्या यंत्रणा सक्षमपणे काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलात्कारित महिलेला जो थ्रेट होतो, त्या थ्रेटमध्ये तिच्या बरोबर समाजाने राहणं आणि सगळ्या व्यवस्थेने राहणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मला रमा सरोदे यांना विचार असं वाटतंय का एकंदरीत नैना पुजारी या खटल्यामध्ये तुम्हाला कोणती शिक्षा या खटल्यासाठी योग्य वाटते? ह्या खटल्यामध्ये कठोर शिक्षाच झाली पाहिजे. मला असं वाटतं की जन्मठेपाची शिक्षा या केसमध्ये निश्चितपणे झाली पाहिजे. फाशी का तुम्हाला वाटत नाही झाली फाशी का पाहिजे? होऊ नये असं वाटतं तुम्हाला? दिस इज रेअरेस्ट ऑफ रेअर केस. पर्सनली मला फाशीच्या शिक्षेने खूप काही फरक पडतो असं मला वाटत नाही. पण रेअरेस्ट ऑफ रेअर केस जर कोर्टाला ही वाटत असेल तर ते आत्ताच्या कायद्यानुसार फाशीची शिक्षा ही एक तरतूद आहे. त्यामुळे त्यांना जर वाटत असेल तर ते देऊ शकतात. आपल्यासोबत नैना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी आहेत. अभिजित, एकंदरीत उद्या खटल्याचा निकाल आहे, तुमची काय मागणी आहे? नक्कीच ऍक्च्युली आता मॅडम ज्या म्हटल्या, कोणाला काय वाटतंय याच्यापेक्षा ज्या पीडितावरती किंवा आमच्यावरती जी एक गोष्ट घडून गेलेली आहे, त्यांना ज्या वेदना आहेत, ती मागणी अशी आमची असते की न्याय मिळण्यासाठी त्या आरोपींना जगण्याचा कुठलाही अधिकार नसतो. म्हणून आम्ही तिची शिक्षा आम्ही अपेक्षा करत असतो की ती एक कठोरातली कठोर कुठली शिक्षा, तर फाशीची शिक्षा. म्हणून आम्हाला असं वाटतं की न्याय मिळण्यासाठी आम्हाला अशा शिक्षेची जे एक फायनल इम्प्लिमेंट म्हणतो आपण, पनिशमेंट म्हणतो आपण, ती मिळावी, सेल्फ पनिशमेंट, ती अपेक्षा आम्हाला आहे. कोणाला वाटतं, कोणाला नाही वाटतं, त्यापेक्षा असं वाटतं की न्याय खऱ्या अर्थानं तेव्हा मिळत ज्यावेळी अशा आपल्याला दिसू शकते. धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत. धनराज सर, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, नैना पुजारी यासारख्या खटल्यामध्ये काय शिक्षा होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, फाशीची शिक्षा होणं मला याच्यात अपेक्षित आहे. फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. हे म्हणणं तितकंसं संयुक्तिक नाही की फाशी देऊन काही आपण गुन्हे कमी करतो का. जर असं नसेल तर मग फाशीची शिक्षा ही तरतूदच कायद्यातून काढून टाकायला पाहिजे. फाशीची शिक्षा ठेवलीच आहे अशासाठी की आजन्म कारावासाच्या पुढे काहीतरी कठोर आहे, हे समाजाला एक प्रकारची चेतावणी कायद्यातर्फे दिली जाते की जर तुम्ही इथे चुकलात तर तुम्हाला पुढे फाशी आहे. मरण हे कोणालाही भीती देऊन जातो. म्हणून सगळ्यात जास्त वचक जर असेल तर तो मृत्यूदंडाचा आहे. तुम्हाला आठवत असेल, ज्योती सिंगच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आजन्म कारावास बदलून फाशीची शिक्षा दिली आणि बिल्किस बानोच्या केसमध्ये आजन्म कारावास सुप्रीम कोर्टाने कायम केला. परंतु त्या आजन्म कारावासाच्या विरुद्ध आता रिव्ह्यू, त्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन, या पिटिशन थ्रू अजून जाण्याची तरतूद आहे आणि त्याप्रमाणे ही लोक ही करत आहेत. तुम्ही असं बघा की आज आपण चर्चा का करतोय या विषयाची? व्यक्तिगत पुजारीवर अन्याय झाला, तो माणूस टाहू फोडून बोलतोय, आपण ऐकतोय त्याचा आवाज, त्याला काय वाटतंय आतून, त्याच्या वेदना तो आणि परमेश्वर हेच जाणो. पण त्या व्यक्तिगत फॅमिलीपेक्षा संपूर्ण समाजावर हा कलंक आहे हो, समाजावर केलेला हा गुन्हा आहे. तुम्ही समाजाचं रिपेट्रेशन, समाजाच्या जखमांचं कसं ट्रीटमेंट करणार आहात? म्हणून फाशीची शिक्षा हे असावी, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षेचा एक डिटरंट सायकोलॉजिकल इफेक्ट आहे अँड दॅट इज नॉट इव्हन पर्सनल सायकोलॉजी या सोशल सायकोसिस. तुमच्या समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ती एक गोष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं याच्यात फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जर ती नाही झाली काही कारणाने, कारण आता
प्रॉसिक्युशनच्या वकिलांनी आज निंबाळकर नाही आहेत पॅनलमध्ये दुर्दैवाने, पण 9 काउंट पैकी 6 काउंट प्रूव्ह झाले, 3 काउंट प्रूव्ह झाले नाही. उद्या तेच वकील युक्तिवाद करतील की 3 काउंट प्रूव्ह झाले नाही म्हणून आजन्म कारावास करा, फाशी शिक्षा देऊ नका. मला वाटतं जर इथे न्यायालयात नाही न्याय मिळाला तर उच्च न्यायालय आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टात सुद्धा रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह सारखी पिटिशन आहे. तिथपर्यंत हा लढा अभिजित नेला पाहिजे आणि पुजारींना समाधानी तो बरोबर. सपोर्ट केला. अभिजित पुजारींना एक मुद्दा मांडायचा आहे. अभिजित पुजारी, एकंदरीत या सगळ्या चर्चेवर तुम्हाला काय मुद्दा मांडावा असं वाटतं? नक्कीच आता आपल्या चर्चेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे आणल्या. समाजाची मानसिकता असेल किंवा निर्भया किंवा त्यांना न्याय मिळण्याच्या गोष्टी असतील, पण प्रामुख्याने मला असं वाटतं आज मला जी एक समाधानाची गोष्ट वाटली की त्यांच्यावर म्हणजे दोषी न ठरवण्यात आलं, उद्या शिक्षाही होईल. पण याच्यामध्ये एक गोष्ट मात्र कॉमन असं वाटतं कुठेही चर्चेला जात नाही. चर्चा पण होते पण त्याच्यावर त्या गोष्टी विचार केला जात नाही. फॉर एक्झाम्पल माझ्या मागच्या बाबतीत ही अशी घटना घडलेली होती. त्यानंतर जो समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे एक कुटुंब म्हणून जर मी पाहिले गेलं तर मला ताजी ज्यावेळी ही घटना घडलेली होती की रिसेंट 2009 मध्ये घटना घडल्यानंतर समाज माझ्याकडे कशा दृष्टीने पाहतो. अगदी लिफ्टमध्ये उठल्यानंतर माझ्याकडे माझ्या सोसायटीचेच लोक पाहत नव्हते, माझ्याशी बोलत नव्हते. याचा अर्थ असा होतो की आपल्यावरती ती घटना घडते पण आपण समाजाच्या वागणुकीमुळे ऍक्च्युली अशा प्रकारे असं वाटतं की आरोप आपण आहोत की काय, वास्तव आहे ना आपण केला की काय. म्हणजे या प्रकारची जी एक समाजाची मानसिकता आहे सर्वप्रथम ती बदलायला हवी. उभारी मी स्वतः घेतली म्हणून, पण समाजाचा याच्यामध्ये कुठे आहे की नाही, रोल आहे की नाही. मग आपण फक्त चर्चाच करत की अशा गोष्टींना आपण जरा देण्यासाठी स्वतः उभं राहणार, हा प्रश्न माझा असतो. आज माझं कुटुंब आहे, आज माझ्या कुटुंबाला पुढे उद्या जगायचं आहे, चांगल्या पद्धतीने उभं राहायचं आहे, तर समाजाचा तिथे रोल आहे की नाही, तेवढाच प्रश्न माझा होता. बरोबर बरोबर. आपण जाता जाऊया नंदिनी आत्मासिद्ध यांच्याकडे. नंदिनी मॅम, एकंदरीत नैना पुजारी या घटनेमध्ये आरोपींना काय शिक्षा व्हावी असं आपल्याला वाटतंय? या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा हवी असं मला वाटतं. ती फाशी सुद्धा असू शकेल. ते निर्णय जो आहे तो न्यायालय घेईल. आतापर्यंत आता हा बलात्काराचा वेगळा कायदा आहे, आधी नवा कायदा आहे, त्यानुसार एरवी फाशी नसली तरी इतर शिक्षा सुद्धा जास्त कालावधीची, याच्यापूर्वी अशा कमी कालावधीच्या शिक्षा होत असत, 7 वर्ष वगैरे. आणि त्या असं दिसून आलेलं आहे की अनेकदा एक गुन्हेगार सुटला की परत तसे गुन्हे करतो असं दिसून आलेलं आहे, विशेषतः बलात्कार आणि याच केसमधला राऊत जो आहे, योगेश राऊत, त्यांनी सुद्धा या प्रकारचा गुन्हा आधी केला होता आणि तो उघडकीला सुद्धा आला नव्हता. सीताफीने तो त्याच्यातून बाजूलाच झालेला होता. किडनॅप केलं, बलात्कार केलं, मर्डर पण केलं. त्यामुळे परत लोक करतायत असं दिसतं. त्यामुळे आता कठोरात कठोर शिक्षा होऊन काही फरक होतो का बघायचं. नंदिनी मॅमच्या याच मुद्द्याला धरून आज आम्ही इथेच थांबतोय. आजही नैना असुरक्षित आहे, निर्भया असुरक्षित आहे, बिल्किस बानो असुरक्षित आहे. प्रश्न आहे तो आपल्या धारणा बदलल्या नाहीत तर कोणतेच बदल होणार नाहीत. आज थांबते इथेच आहे. उद्या पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत नमस्कार.